प्रियानो, ज्या वेळेस काही नसतं त्यावेळेस देव अद्भुत रीतीने आपल्याला उपयोग त्याच्या गौरवासाठी करून देतो. तर या आपण एक छोटासा भाग पाहूया आणि आपण प्रभूला समजण्याचा प्रयत्न करूया. अ, आपण पाहूया प्रेषितांचे कृत्य याचा 18वा अध्याय आणि त्याचं 26 आणि 27 वचन. आणि मी प्रथमतः 24 वचन वाचत आहे, म्हणजे ह्या भागाचा मुख्य काय संदर्भ आहे तो आपल्याला कळेल. प्रेषितांचे कृत्य याचा 18वा अध्याय, पहिल्यांदा 24 वचन वाचत आहे. तो अपोलो नावाच्या एक मोठा वक्ता व शास्त्र पारंगण अलेक्सांद्रियाकर यहुदी इफिसात आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळाले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निबिडपणे बोलू लागला तेव्हा प्रिस्सिल्ला व अक्विला यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टरीतीने दाखविला. 27 वचन. नंतर त्याने अखिया प्रांतात जाण्याचा बेत केला तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो तेथे पोहोचल्यावर त्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला तेव्हा त्यांना त्याने फार सहाय्य केले. येशू कारण येशू हाच ख्रिस्त आहे असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोम जोरदारपणाने सामर्थ्य सर्व समक्ष यहुदाचे खंडन करीत असे. देवबाप हे वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, या ठिकाणी एका व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याचं नाव आहे अपोलो. प्रियांनो, ह्या अपोलो विषयी बऱ्याच गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत आणि ह्या अपोलोला समजताना याचं जे पद आणि ह्याचं जे शिक्षण किंवा ह्याच्या ज्या उत्तम उत्तम गोष्टी त्या फार उत्तम रीतीने या वचनामध्ये मांडलेल्या आहेत आणि आपल्याला दिसत आहेत. परंतु प्रियांनो, या अपोलोला समजताना एक त्याच्यामधून काही गोष्टी मी आपल्या समोर ठेवणार आहे आणि आपल्याला दाखवणार आहे की तो किती चांगल्या प्रकारे एक एक चांगला वक्ता आहे. या ठिकाणी त्याचा शब्द उच्चार असा केला त्याच्याविषयी, तो उत्तम वक्ता आहे. आणि वक्ता केवळ तो तसाच नाही, परंतु तो एक चांगल्या अभ्यासक आहे, म्हणजे शास्त्र पारंगण आहे, म्हणजे अभ्यास करणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीला त्याच्या त्याची जी योग्यता कळते ना किंवा त्याचं जे ज्ञान कळतं ना, ते एका शहराचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते असं आहे अलेक्सांद्रियकर यहुदी. अलेक्सांद्रियकर यहुदी. प्रियानो, ह्या शब्दाला किंवा हे जे नाव दिलंय ना, याला फार महत्व आहे. आणि ते आत्ताच नाही, परंतु जर आज इस्रायलमध्ये यहुदी लोकांना जरी विचारलं प्रियांनो, तरी त्याला फार महत्व आहे. कारण की हे शहर त्यासाठीच फार फेमस आणि फार माहिती असलेलं शहर असं होतं. त्या ठिकाणी महत्वाचं होतं ते म्हणजे पुस्तकं. अनेक सेवकांची त्यांचे अनुभव, देवाविषयी गोष्टी, देव किती पावित्र्याने भरलेला आहे, देव कसा आहे, देवाचे नियम कसे पाळावेत, देवाला कसं गांभीर्याने आपण आपलं जीवन जगायचं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उत्तम रीतीने शिकवल्या जात असे. हे शहर यासाठी फेमस होतं किंवा लोकांच्या मनामध्ये ह्याच्याविषयी भय होतं, कारण ह्या शहरामध्ये अनेक अशी पुस्तकं होती. ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मला कळालं की त्या ठिकाणी 4 लाख ते 9 लाख इतक्या इतक्या संख्यामध्ये मोठमोठी पुस्तकं या ठिकाणी असते आणि या ठिकाणी त्या पुस्तकांचा अभ्यास करणं, त्याचं वाचन करणं, ते समजणं, ते जाणणं, अशा प्रकारे त्या लोकांना त्याची तयारी करणं फार गरजेचं असायचं. म्हणून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्तीकडं लोकांची जी नजर जायची ना, त्यावेळेस भयाने की बाबा हा जो व्यक्ती आहे ना, शिकलेला व्यक्ती आहे. हा जो व्यक्ती आहे ना, त्याच्यासमोर आपण बिनधास्तपणे बोलू शकत नाही. कारण की हा चांगल्या प्रकारे अभ्यास करणारा व्यक्ती आहे. म्हणून प्रियानो, या अपोलो याला या ठिकाणी सांगितलं ना प्रियानो, त्या ठिकाणी उच्चार असा केला, तो वक्ता आहे, तो शिकवणारा आहे, शास्त्र पारंगत आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करणारा आहे आणि देवाला उत्तम रीतीने समजणारा हा एक उत्तम व्यक्ती आहे. परंतु प्रियानो, ज्यावेळेस आपण थोडंसं पुढे येतो आणि थोडं पाहतो ना, त्यावेळेस काहीतरी त्याच्या जीवनामधल्या कमतरता देखील दिसत आहे. मी त्याच्या जीवनातल्या कमतरता सांगायच्या पहिले त्याच्याविषयी काही गोष्टी आपल्यासमोर थोडंसं मांडत आहे. आपण ते पाहण्याचा प्रयत्न करूया. आता हा अपोलो जो आहे ना प्रियांनो,
याच्या जीवनामध्ये मोठ्या मोठ्या कार्य झालेले आहेत, ते देखील मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे. जास्त वेळ नसल्या कारणाने मी फक्त केवळ आपल्या समोर वचनं ठेवणार आहेत आणि आपण ते नंतरला तुम्ही वाचू शकता. ते म्हणजे अ, याची जी सुरुवात आहे किंवा ह्या व्यक्तीबद्दल काही शिष्य किंवा देवाचे मोठमोठे सेवक काय म्हणतात ना, ते देखील याच्याविषयी लिहिलेलं आहे. जर आपण पाहिलं, पहिले करीन त्याचा पहिला अध्याय आणि 12 वचन या ठिकाणी जर पाहिलं, तर त्याबद्दल देखील त्याच्याविषयी एक उत्तम रीतीचा हा एक प्रोत्साहित करणारा किंवा पाऊल, पेत्र ह्यांच्या बरोबर तुलना करणारा हा एक सेवक दिसत आहे. त्यांच्या बरोबरीचा एक सेवक दिसत आहे. पुढं जर बघायला गेलं तर प्रियानो, लोकांचा गोंधळ ह्याच्यामुळे माजलेला आहे आणि लोक म्हणत आहे की आम्ही आम्ही पावलाचे, आम्ही अपोलोसाचे, अशा प्रकारे त्याची तुलना पावलाबरोबर करत आहे. पुढं आणखी जर थोडंसं आणखी पुढे गेल्यानंतरला ज्यावेळेस पाऊल देखील त्याच्याविषयी बोलताना किंवा समजताना पाहत आहे, की पाऊल देखील काय काय ठिकाणी जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी तो अपोलोला बोलत आहे, की त्याला तुम्ही घेऊन जा. तो तुम्हाला उत्तम रीतीने शिकवणारा किंवा देवाचा मार्ग योग्य रीतीने कळवणारा असा व्यक्ती आहे. पियानो एक उत्तम रीतीचा तयार झालेला व्यक्ती या ठिकाणी दिसत आहे. तो अभ्यासक आहे, वक्ता आहे, काही कमजोरी त्याच्यामध्ये होती. पण ज्यावेळेस ती कमजोरी मिटली किंवा त्या कमजोरीला त्याला कळालं, त्यावेळेस प्रियानो तो एक अशा प्रकारे देवाचा उपयोगी पात्र झालेला आहे, की त्याची योग्यता आज देवाच्या निवडलेल्या सेवकांबरोबर आणि त्यांच्या कार्याबरोबर मिळणारी या ठिकाणी दिसत आहे. आज या अपोलो मधून मी तुम्हाला आणि मला केवळ एवढंच सांगायचं आहे या मन्नामधून. आज तुम्ही आणि मी देखील आज अशा प्रकारे अपोलो आपल्या मंडळीमध्ये, आपल्या विभागामध्ये बघणं फार गरजेचं आहे प्रियांनो. कारण की त्यांच्याद्वारे अशी मोठी कार्य देव करायला मागत आहे. देव करणार आहे आणि देव घडवणार आहे प्रियांनो. फार सुंदर रीतीचं हे काम प्रभू तुम्हाला आणि मला देत आहे. आता या ठिकाणी कोणीतरी असं काहीतरी काम केलेलं आहे. त्यांच्याविषयी देखील थोडंसं मी सांगत आहे. ज्यावेळेस आपण 26 वचनामध्ये येतो ना, त्या ठिकाणी 2 व्यक्तींची नावं घेतलेली आहेत. एक प्रिस्किल्ला आणि एक अक्विला. या दोघांना बघायला गेलं तर प्रियानो, या 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस तुम्हाला आणि मला कळतं. मी थोडंसं वाचतो म्हणजे आपल्याला थोडं स्पष्ट रीतीने कळेल. दुसरं वचन वाचतो. 18वा अध्याय, प्रेषित कृत्य 18वा अध्याय, दुसरं वचन. तेव्हा पंत येथील अक्विला नावाचा कोणी एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लेद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्सिल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता. त्याच्याकडे तो गेला. म्हणजे आपल्याला कळत आहे, अक्विला आणि प्रिस्सिल्ला हे पती पत्नी आहेत. आणि हे कुठून आले, कसे आले ह्यांच्याविषयी थोडं सांगितलं. जर 3-4 वचन वाचलं तर तुम्हाला कळणार की ते एक व्यवसाय करणारे आहेत. आणि ते तंबू बांधणं किंवा तंबूचे जे साईडचे जे अ, अ, ते करणं त्यांचं एक काम होतं. आणि अशा प्रकारे हे काम करणारे हे दोघं जण आहेत. परंतु ह्यांची आणि पावलाची त्या ठिकाणी भेट झालेली आहे. आणि त्यामध्ये एक अशी आहे, की पाऊल देखील तेच काम करून सेवा कार्य करायचा. आणि अक्विला आणि प्रिस्किल्ला हे देखील त्याच्याबरोबर तेच काम करून मिळालेले आहेत. आता काय होतं, की ज्यावेळेस एक बिझनेस असल्या कारणाने कधी-कधी काय होतं, की त्याच्याविषयी विचार करणं, त्याच्याविषयी बोलणं फार आवडतं. अशा प्रकारे ह्यांचं देखील बोलणं झालेलं आहे. पण ह्यांचं त्या बिझनेसला एवढं घेऊन नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन फार उत्तम रीतीचं बोलणं यांचं झालेलं आहे. आणि हे जे व्यक्ती आहेत, पाऊल म्हणा किंवा अक्विला, प्रिस्किल्ला म्हणा किंवा अपोलो म्हणा, यांचं एकमेव कारण होतं, यहुदी लोकांना दाखवणं, की प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्ही देखील देवाचे लोक आहोत. आम्ही देखील देवाची संतान आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामुळे हा भेद पूर्णपणे मिटून टाकलेला आहे. आता आपण सगळे सारखे आहोत. हेच ते लोकं सांगत होते. परंतु या ठिकाणी अक्विला आणि प्रिस्किल्ला यांच्या काही कार्याविषयी आपण पाहत आहोत प्रियांनो. आणि त्यातून आज या सकाळी आपण काही गोष्टी समजणार आहोत. बघा, या अक्विला आणि प्रिस्किल्लाने या अपोलोला काही गोष्टी समजण्याकरता काही गोष्टी केलेल्या आहेत. ते म्हणजे 26व्या वचनामध्ये शेवटच्या लाईनीमध्ये असं लिहिलेलं आहे, त्याला जवळ बोलून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टरीतीने दाखविला. हो प्रियानो, बोलणं फार गरजेचं आहे. यासमोर आपल्यासमोर हा मुद्दा मला एक मांडायचा आहे. प्रथमतः आपण बोलणारे होणं फार गरजेचं आहे.
कित्येक वेळा आपल्याला काही वचन कळतं किंवा समजतं किंवा कोणामधून काही आपल्या गोष्टी कळतात की बंधूला हा बोलणं विसरलेला आहे. व प्रियानो, आज आपल्या बोलण्यामधून त्यांना शिकवणं किंवा समजवणं फार गरजेचं आहे. मंडळीतील किंवा आपल्या विश्वासणाऱ्यांशी आपण बोललं पाहिजे. जगातल्या लोकांमध्ये जास्त बोलण्यापेक्षा विश्वासणाऱ्या लोकांशी जास्त बोलणं केल्यामुळे ना एक मोठं आणि अद्भुत कार्य होतं. ते म्हणजे देवाचं गौरव होतं प्रियानो. या ठिकाणी देखील त्यांच्या बोलण्यामुळे आपल्याच्या जीवनामध्ये कार्य झालं. आणि हे जे बोलणं आहे ना प्रियानो, हे केवळ तुम्हाला आणि मला ह्या ठिकाणी समजण्यासाठी नाही, परंतु जर आपण विचार केला देवाच्या संदर्भात किंवा प्रभू प्रभू परमेश्वराच्या संदर्भात, तर प्रियानो देवाने सुद्धा मनुष्याची ज्यावेळेस बोलला ना, त्यावेळेस मनुष्याला काहीतरी कळालं आणि त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे उत्पत्तीच्या 6वा अध्याय आणि त्याचं 13 वचन, उत्पत्तीचा 7वा अध्याय आणि 1 वचन. नोहाशी देव बोलला. त्या काळामध्ये इतकं भयंकर पाप चाललं होतं. पण स्वतः देव बोलला. कुठल्या देवदूताद्वारे नाही, कुठल्या व्यक्तीद्वारे नाही. स्वतः देव बोलला त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आपल्याला कळत आहे, की देव बोलत आहे. का बोलत आहे? कारण नोहा नीतिमान आहे. का बोलत आहे? नोहाविषयी देवाची मोठी अपेक्षा आहे. नोहाने काहीतरी मोठं कार्य करावं. त्याद्वारे काहीतरी मोठं कार्य घडणार आहे. म्हणून स्वतः देव बोलतो. जर आपण आणखी थोडं पुढे गेलो तर पाहिलं अब्रामाशी देखील देव बोलला. अब्राम देखील एक मूर्तीपूजक म्हणजे सूर्यचंद्राची पूजा करणार होता. पण देव त्याशी बोलला. कारण की माहिती होतं की हा अब्राम आहे, हा थोडा वेगळा आहे. याच्याविषयी मी निवड करणार आहे आणि एका माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या लोकांसाठी मी याची निवड करणार आहे. देव सुद्धा बोलतो प्रियानो. एक मोठा उद्देश ठेवून आपल्या प्रत्येक मनुष्याशी, प्रत्येक बहिणीसाठी आणि प्रत्येक भावासाठी. त्यांच्या जीवनामध्ये मोठा उद्देश असतो. एवढंच प्रियानो नाही, तर मी पुढे गेलो आणि पुढे सांगायला गेलो प्रियानो, तर आपला देव हा इतका बोलणार आहे, इतकं बोलणं आपल्याला कळवणार आहे ना, जे पापांमध्ये पूर्णपणे बहिरे झाले होते, जे पापामध्ये पूर्णपणे आता जगामध्ये मिसळलेले, जे तुम्ही आणि मी, अशा व्यक्तीला देखील बोलणं कळण्याकरता किंवा आवाज ऐकण्याकरता त्या देवाला आपला पुत्र मानव बनून या जगामध्ये पाठवला गेला. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा मानव होऊन देवाचा आवाज बनून एक नॉर्मल रीतीने ऐकण्यासाठी तो मानव बनला. मानवाच्या आवाजाने समजण्याकरता तो मानव बनला. किती हे अद्भुत प्रेम आहे ना. प्रियानो, ज्यावेळेस प्रभू ख्रिस्तासाठी बघतो ना, तेव्हा लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 10वं वचन. त्या ठिकाणी बघतो तर काय लिहिलेलं आहे? मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आलेला आहे. हा प्रभू किती सुंदर रीतीने बोलणार आहे बघा. जे हरवलेले आहे, जे पूर्णपणे जगामध्ये विसरून गेलेले आहेत, त्यांना शोधून त्यांच्याशी बोलणारा आणि त्याची निवड करणारा हा महान प्रभू ख्रिस्त येशू. स्वतः तो बोलणारा आणि बोलायला जाणारा. जर त्या लुखाच्या पूर्ण भागाला समजायला गेलं, तर जकर्या काय आहे? झाडावर चढून आहे, फक्त बघत आहे. पण देव प्रभू ख्रिस्त त्याही स्वतः बोलला. त्याच्या घरात गेला, त्याच्याबरोबर जेवला आणि त्याच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलला. आपला महान प्रभू ख्रिस्त अशा प्रकारे बोलणार आहे. तर प्रियानो, आज तुम्ही आणि मी, आज आपल्या प्रत्येक कमजोर पडलेला किंवा विश्वासामध्ये वाढणाऱ्या किंवा विश्वासी व्यक्ती बरोबर आपण देवाच्या गोष्टी बोलणं किती गरजेचं आहे. ज्या गोष्टी मी शिकत आहे, ज्या गोष्टी मला समजलेल्या आहेत, त्या एकमेकांशी शेअर करून एकमेकांशी बोलणं फार गरजेचं. त्यापेक्षा उत्तम बोलणं कुठलंच नाही जगामध्ये आणि ते आपण बोलणं देखील करणं फार गरजेचं आहे. दुसरं या ठिकाणी एक मुद्दा आहे, तो विचार आहे, तो म्हणजे 27 वचनामधला दुसरा भाग. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा भेद केला, तेव्हा बंधुजनाने त्याला उत्तेजन दिले. आता दुसरी गोष्ट आहे प्रियानो, बोलल्यानंतरला एक आणखी गोष्ट करणं म्हणजे उत्तेजन देणं. उत्तेजन देणं. बरेच असे उदाहरणं बायबलमधून आहे प्रियानो, की ते आपल्या समोर दिसतात उत्तेजन देणारं. आणि सगळ्यात उत्तम उत्तेजन देणारा म्हणजे आपला महान देव. जर देवाच्या उत्तेजनाला बारकाईने बघायला गेलं ना प्रियानो, तर फार ग्रहण सत्य कळतं. मी वचन काढत नाही, परंतु आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा भाग एक ठेवतो आपल्या समोर. तो म्हणजे पहिले शमूएल याचा दुसरे शमूएल याचा 4था अध्याय आणि 4था वचन. त्या ठिकाणी मपीबोशेत आहे. तो लहान आहे. 5 वर्षाचं बाळ आहे. परंतु प्रियानो, त्या दाईनी त्याला सांभाळणारी जी स्त्री आहे, तिने काय केलं, की त्याला धावत पळत जाता का त्याला पाळलं. त्या पाळल्यामुळे तो पूर्णपणे पांगळा झालेला आहे, लंगडा झालेला आहे.
आणि लग्न झाल्यानंतर आपण कळतं की तो पूर्णपणे लंगडा आहे. परंतु ज्या वेळेस आपण दुसरे शमूएलचा 9वा अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये येतो, त्यावेळेस असं लिहिलं आहे की दावीद त्याच्याविषयी असं म्हणतो की हा माझ्या पंक्तीमध्ये नेहमी बसावा. जेवणाच्या पंक्तीमध्ये किंवा माझ्या समोर हा नेहमी बसावा. प्रियानो, त्या ठिकाणी आपल्याला कित्येक वेळ वाटतं, आपल्याला समजतं आणि बरोबरच गोष्ट आहे की दाविदाने ते विसरलेलं नाही. परंतु हे दाविदाला न विसरायला लावणारा कोण आहे? या दाविदाला न विसरायला लावणारा आपला महान देव आहे. होय, उत्तम रीतीचं निवडलेल्यांना उत्तेजन देणारा हा मफीबोशेत जो आहे प्रियानो, तो निवडलेला आहे, राजघराण्यातला आहे. परंतु देव दाविदाच्या मनामध्ये असं टाकत आहे की त्याला तू निवड, त्याला तू घे, त्याला तू जवळ कर. जर दाविदाला जर देवाचे विचार किंवा देवाचे विचार त्याला जर भेटले नसते, तर प्रियानो त्यांनी बघितलं असतं तरी त्याला नाकारलं असतं. परंतु देवाचे मनामध्ये विचार टाकल्यामुळे तो त्याला आपल्या पंक्तीमध्ये बसवणारा झाला. प्रियानो, आपला देव अशा प्रकारे उत्तेजन देणारा आहे. ज्याची निवड केलेली आहे त्याला उत्तेजन देऊन उत्तम रीतीने घडवणारा आणि त्या पदावर बसवणारा आपला गौरव देव आहे. एवढंच केवळ नाही तर स्तोत्र संहिता याचा आपण ज्यावेळेस 146 आणि 7 ते 10 या वचनात मी वाचलं ना प्रियानो, कोणाला उत्तर देतोय? ज्याची योग्यताच नाही. जे आंधळे आहेत, पांगळे आहेत, कष्टात आहेत, पापात आहेत, अ, वाईट रीतीने वागणारे आहेत, अशा लोकांना देव उत्तेजन देत आहे. अशा लोकांना देव स्तवन करून घेत आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. देवाचं उत्तेजन फार वेगळं आहे प्रियानो. जे थकलेले आहेत, जे दमलेले आहेत, ज्यांनी प्रभू ख्रिस्ताला जाणलेला आहे, परंतु काहीतरी प्रॉब्लेममुळं तो थकलेला आहे, तो दमलेला आहे, तो मागे पडलेला आहे. तो मंडळीत यायला मागत नाही. मंडळीतल्या लोकांशी बोलायला मागत नाही. काहीतरी दुःख सांगायला मागत नाही. अशा प्रत्येकाला उत्तेजन देणारा महान देव या ठिकाणी दिसतो. आणि जर आपल्या महान प्रभू ख्रिस्ताचं लक्ष आपलं केंद्रित केलं, तर त्याच्यासारखं उत्तेजन कोणीच नाही. त्याच्यासारखं सहाय्य करणारा कोणीच नाही. ज्यावेळेस आपण लूक याचा 7वा अध्याय आणि त्याचं 34 वचन वाचतो. त्यानं मी ते वचनापासून वाचतो केवळ लूक याचा 7वा अध्याय आणि 34 वचन. त्या ठिकाणी एक शब्द आलेला आहे. तो शब्द आपल्यासमोर मला सांगायचा आहे. त्या ठिकाणी असलेलं आहे, मनुष्याचा पुत्र खात-पीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पहा हा खादाड, दारुडा, जकातदार व पाप्यांचा मित्र. तो सन्मानाने भला राजाला काय योग्यता हे समजत आहे. त्याला कशा प्रकारे बघत आहे. तकादार, पापी लोकांचा मित्र या ठिकाणी म्हटलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा किती उत्तम रीतीने प्रोत्साहन देणारा आपला राजा दिसतो प्रियानो, की पापी लोकांचा मित्र म्हणून घेणारा, अशा प्रकारचा प्रोत्साहन देणारा आणि त्या पापातून तो सोडवणारा, तारणारा, त्यांना काढणारा आणि देवाची मुले म्हणण्याच्या योग्यता बनवणारा. किती हा महान उत्तेजन देणारा आपला महान प्रभू ख्रिस्त या ठिकाणी तुम्हाला आणि मला दिसतो. इथेच केवळ नाही, परंतु ज्या ज्या वचनामध्ये पाहतो लूक याचा 15वा अध्याय 2रा वचनामध्ये देखील हा हा पाप्यांबरोबर बसणारा, जेवणारा, अशा प्रकारे दिसणारा हा प्रभू ख्रिस्त दिसतो. सो देवदूतांचा सन्मान घेणारा, देवदूतांकडून सन्मान घेणारा, देवदूतांची स्तुती घेणारा. परंतु या ठिकाणी हा महान प्रभू ख्रिस्त दिसत आहे. अशा पापी लोकांबरोबर बसणारा, अशा पापी लोकांबरोबर वावरणारा आणि त्यांची दुःख समजून घेणारा आणि त्यांचा मित्र म्हणून घेणारा. अशा प्रकारे हा प्रभू ख्रिस्त किती हे उत्तम रीतीचं प्रोत्साहन करणारा आपला महान प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज या देवाला, आज या प्रभू ख्रिस्ताला आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि या प्रभू ख्रिस्ताला पाहून आपल्या जीवनामध्ये आपल्या 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 समोर, आपल्या नजरेसमोर असा कोणी बहीण किंवा असा काही भाऊ आहे तर प्रियानो, आज आपण त्यांना प्रोत्साहित करून, आज आपण त्यांच्याशी बोलून, आज त्यांच्याद्वारे देवाचं मोठं कार्य करण्याची अपेक्षा आज आपण करूया. कारण की अपोलोचं जे जीवन आहे प्रियानो, फार सुंदर आहे. तो एक पावलाबरोबर चालणारा, पावलाबरोबर सेवा करणारा, बंधुजनांबरोबर मिळून मिसळून राहणारा आणि सगळं काही स्वीकारून देवासाठी मरणारा एक उत्तम सेवक त्या ठिकाणी दिसतो प्रियानो. आज प्रभू देखील तुमच्या आणि माझ्या संदर्भात याच गोष्टी अपेक्षित आहे. तर आपण प्रभूला समजणार आहोत तर प्रियानो, आज आपण देवाच्या गोष्टी बोलणारे होणं
देवाच्या गोष्टीतून उत्तेजन देणारे होणं फार गरजेचं आहे. तर देवबाप करो या छोट्याशा विचाराने प्रभू तुम्हाला आणि मला आज ह्या दिवसभरामध्ये चालण्याकरता सहाय्य आणि मदत करो. धन्य येशू नाम. थँक यू ब्रदर.